गेल्या आठवड्यात एक दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने ओढ घेतलेली पाहायला मिळाली होती। पुन्हा मुंबईकर जे आहेत ते गरमीने हैराण झाले होते। त्यामुळे आता पुन्हा पाऊस कधी पडेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। आता आपण बघतोय की मुंबईमध्ये मी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या समोर आणि मुंबई महापालिकेच्या देखील समोर पण पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे। रिमझिम असा का होईना पण पाऊस पडताना पाहायला मिळतोय। खूप दिवसांनी पुन्हा एकदा सगळ्या मुंबईकरांनी छत्र्या ज्या आहेत त्या ओपन केलेल्या पाहायला मिळतात। रिमझिम पाऊस असला तरी हा पाऊस जो आहे तो दिलासादायक आहे। त्याचं कारण गरमी जी आहे ती कमी झालेली आहे। खरं तर काल आज आणि उद्या असं 3 दिवसांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जो होता तो जारी केलेला होता। मात्र काल आपण बघितलं तर दिवसभरात फारसा पाऊस जो आहे तो झाला नाही। रात्री मात्र पाऊस पडलेला पाहायला मिळाला। काही ठिकाणी रात्री पाऊस 100 मिलीमीटरच्याही जास्त झाला। त्याचबरोबर काही ठिकाणी पाणी देखील साचलं होतं। जसं की मुलुंड पश्चिम इथे पाणी साचलेलं पाहायला मिळालं होतं। आणि या व्यतिरिक्त देखील आपण जर बघितलं तर पाऊस जो आहे तो 100 मिलीमीटर इतका कुलाबा इथे देखील नोंद झालेला पाहायला मिळाला। आज सकाळी देखील आपण बघतोय तर रिमझिम पाऊस बरसताना पाहायला मिळतोय आणि मुंबईकरांना कुठेतरी दिलासा मिळतोय। त्याचं कारण खरं तर पाणी टंचाईची मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। आणि आज आणि उद्या पाऊस कसा पडतोय या महापालिका देखील पाणी कपातीचं किती टक्के वाढवायची पाणी कपात या संदर्भात चर्चा करताना पाहायला मिळणार आहे। साधारण रात्री 12 ते 3 च्या दरम्यान पाऊस झालेला आहे हा काल रात्री। त्याच्यामुळे आज पाऊस दिवसभर कसा पडतोय, उद्या पाऊस पडणार का आणि त्यानंतर मुंबई महापालिका पाणी कपात करणार की नाही करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।